अत्यावश्यक काय गरज आहे, पण इथं पोटच भरलं नाही, पोटातच काही नाही, गाडीत डिझेलच नाही, किती झटके मारीत बसलं तर कशी स्टार्ट होईल ती? पोटातच काही नाही तर कसा मेळ बसल? तर पहिल्यांदा या सामान्य जीवाच्या पोटापाण्याचा प्रश्न कसा सुटेल? मला वाटतं त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सगळ्यांचा प्रश्न पहिला अन्न आहे, निवारा आहे आणि वस्त्र आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न, त्या अन्नाचा साठा ज्याचा त्याला द्या हे सांगणारा पहिला महाराष्ट्रातला व्यक्ती म्हणजे अण्णा भाऊ साठे. सगळ्याला अन्नाला लावणारा, सगळ्याला विचारधारात आरूढ करणारा, आणि आपला हक्क मागणं हा काही गुन्हा नाही. आणि खरं म्हणजे आपला हक्क मागण्याची पाळी येणं ज्या थोर पुरुष म्हणून घेणाऱ्यावर ते असंवैधानिक म्हणायचं का संविधानिक म्हणायचं? त्याला ते सगळं चुकीचं आहे ना, ते अनितीचं आहे. अरे पांडवाचं पांडवाला द्या ना, पण ते कौरव द्यायलाच तयार नाही. त्यांना वकीलही तसाच भेटला, शकुनी वकीलही तसाच भेटला. तिथंही फोडायचा प्रश्न झाला, लाल लुचवत देण्याचा प्रयत्न झाला. मग ते कौरव म्हणे आमच्या मधात कशाला बोलता तुम्ही? कृष्णाला पंचपक्वान्न केलेले आहेत, हे खा, जेवण करा. ते म्हणे आज मला परदोष आहे म्हणे. वकिली पॉईंट मारावंच लागला, मला खाणं जमणार नाही म्हणे. आणि ज्या गरीबाच्या घरी ज्याला दासीपुत्र म्हणत होते तिथं काहीच नाही, तिथं गेले. ते म्हणे देवा हे कसं काय द्यावं तुम्हाला? तिथं कण्या शिजत होते. दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कण्या. त्या कण्यात चेहरा दिसत होता. कशा असतील पहा, आपल्या लेकरा बाळाला वाटी वाटी याव म्हणून त्या पटल्या केलेल्या कन्या. तिथं जाऊन भिडला कन्या. हो, नाही तर कोणी प्रलोभन दिलं असतं, वाटेल तसं केलं असतं. पण हा आमचा कन्या आमच्या कन्याकडे आलेला आहे. हो, कोणी प्रलोभन दिलं असतं. आपल्या महाराष्ट्रातले मला माहिती नाही, पण ऐकायला भेटतं कुठं कुठं वकील फुटत येत. आता फुटत म्हणजे काय त्यांना, कुठं न्यायाधीश फुटल्या जाते. पण एक दिवस अंधार देर आहे लेकिन अंधेर नाही. एक दिवस नक्कीच उजेडला, आणि तो आमच्या या चित्तसूर्यामुळे खरंच उजेडला. त्यांची एक स्तुती नाही, त्यांना स्तुतीची गरजही नाही, ही वस्तुस्थिती आहे. असे असणारे आमचे सगट सर, आणखीनही त्यांच्याकडून असे उपक्रम घडो. अन्यायाच्या विरुद्ध त्यांचा लढा कायमच राहो. खरं म्हणजे लढाईची गरजच नाही ना, आमचं आम्हाला